नमस्कार लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा. तर लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून एकूण 70 कोटी निधी देण्यात आलेला आहे व प्रत्येक लाभार्थी महिलांना 1500 रुपये गेल्या 2 वर्षापासून सरकार देत आहे. मात्र लाडक्या बहिणीनो, ही सगळ्यात आवडती योजना आहे, सगळ्यात गाजलेली योजना आहे. महायुती सरकारला ज्यांनी गेम चेंजर ठरवलेला आहे ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सरकारचं जसं लाडक्या बहिणींवर विश्वास आहे, तसेच लाडक्या बहिणींचं देखील सरकारवर 100% पूर्ण विश्वास आहे होता. मात्र आता इथे 2100 रुपये कधी, कारण अनेक वर्षापासून सांगितलेलं आहे, म्हणजे गेले 2 वर्ष झालं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही 2100 रुपये करू, आम्ही जिंकून आल्यानंतर निवडून आल्यानंतर 2100 रुपये करू, असे अनेक आश्वासन लाडक्या बहिणींना मिळालं आहे. मात्र हे 2100 रुपये कधी जमा होणार किंवा 2100 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी सुरू होणार, हा मुद्दा कोणीच उचलून धरत नाही. तर लाडक्या बहिणीनं, तुम्हाला काय वाटतं की हे 2100 रुपये व्हायला पाहिजे का नाही? कारण गेल्या वर्षी आपले जे दिव्यांग बांधव होते त्यांना देखील ऑक्टोबर महिन्यापासून 1500 रुपयाचे 2500 रुपये झाले. मात्र आपल्या लाडक्या बहिणीच्या निधीमध्ये कोणतेही बदल झाला नाही. कमीत कमी 500 रुपयाची तरी वाढ करून लाडक्या बहिणींना ते निधी जे काही वाढ आहे ती केली पाहिजे आहे. सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये देखील हा मुद्दा कोणीही मांडत नाही. म्हणजेच काय, 2100 रुपये आता विसरून जायचे का? लाडक्या बहिणींनी सरकारला निवडून दिलेला आहे, मग हा 2100 रुपयाचा मुद्दा का बरं कोण मांडत नाही? विरोधक आहे ते सुद्धा लाडकी बहीण योजनेचा कोणीही विषय काढत नाही. बरं, जेव्हा योजना सुरू होती त्यावेळेस 2 कोटीपेक्षा जास्त पात्र लाडक्या बहिणी होत्या. मात्र सध्या फक्त 1,70,00,000 लाडक्या बहिणीच राहिलेल्या आहेत. बाकीच्या 30 ते 35% लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करण्यात आलं आहे. त्यामध्ये ना कोणते वाढ केलेलं आहे, ना कोणते ते पैशांची तर वाढ केलीच नाही, मात्र लाडक्या बहिणींना अपात्र करून टाकलेलं आहे. मग आता लाडक्या बहिणींचा विश्वास राहील का? कारण पावसाळी अधिवेशन सुरू आहे, अनेक महत्वाचे मुद्दे सुरू आहेत. लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा प्रॉब्लेम आहे, न तो कोणी उचलून धरत आहे. 2100 रुपयाचं तर कोणी नावच काढत नाही. मग हे पैसे आम्ही विसरून जायचे का? बरं, आता 2 वर्ष झालेलं आहे लाडकी बहीण योजना सुरू करून. महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही जेव्हा निवडून येईल त्यावेळेस आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मग लाडक्या बहिणी आपले विश्वास ठेवून पुढे चालत आहे. लाडक्या बहिणी त्यांच्या भावांना सपोर्ट करत आहे. लाडक्या बहिणी कधीही मागात फिरत नाही. लाडक्या बहिणीने जे वचन दिलेले आहे ते पूर्ण करत आहे. मात्र जे भाऊ आहेत किंवा जे भावाने जे वचन दिलेलं आहे ते मात्र पूर्ण करण्याची तर जिद्द सुद्धा ठेवायला पाहिजे आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार हे स्पष्ट करा, कारण नंतर म्हणजे शेवटच्या 1 वर्ष असू द्या किंवा शेवटच्या महिन्यात तुम्ही 2100 रुपये करणार त्यावेळेस काय त्याचा उपयोग राहणार आहे? म्हणजे आम्ही केलं फक्त म्हणायला, असं नाही पाहिजे आहे. 2100 रुपये करा, आत्ता करा, अजून पुढे 3 वर्ष आहे. लाडक्या बहिणींना जे अपात्र करण्यात आलं आहे त्यांना ई-केवायसीची संधी द्या, कारण ई-केवायसी सुद्धा संधी मिळणे गरजेचं असणार आहे. अनेक लाडक्या बहिणी आहे ज्यांची केवायसी झाली नाही, त्यांना करताच आली नाही, ते अपात्र झाले आहेत. ITRचा एक मुद्दा आहे, ते सुद्धा आता किती अनेक लाडक्या बहिणी तक्रार करत आहेत की आम्हाला ITR, आम्ही टॅक्स भरत नाही, फक्त आम्ही कर्ज काढले किंवा अशा कोणत्या अडचणींमुळे आम्ही ITR फॉर्म भरले आहे, पण आम्ही टॅक्स भरत नाही, मग आमचे पैसे का बंद झाले? हे मुद्दे कोणी ना कोणी मांडणं गरजेचं असणार आहे. आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी नक्कीच हे मुद्दे मांडत आहोत. सरकारने कृपया करून आमच्याकडे लक्ष द्या, जेणेकरून जे 2100 रुपये आहे तुम्ही तर ते वाढ दिलंच पाहिजे आहे. पावसाळी अधिवेशनमध्ये कोणीही त्यावर बोलत नाही, त्यावरती चर्चा करा, कारण लाडक्या बहिणींनो 2100 रुपये तर पूर्ण विसरून गेलेले आहेत. सध्या त्यांचं काय मत आहे की आम्ही पात्र आहोत, मग आमचे पैसे कमीत कमी सुरू करा किंवा सुरू ठेवा. कारण तेच अपेक्षा आहे की लाडक्या बहिणीची, की सरकारकडून आम्ही तुमचं वचन पूर्ण केलेलं आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. महायुती सरकार पण सारखं म्हणतं की आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहोत, मग लाडक्या बहिणींना अपात्र का करण्यात आलं आहे? तर असं करत 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 2 वर्षात एवढ्या 30-35% लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आला. आता राहिल्या 1,70,00,000. पुढे अजून जेव्हा पडताळणी होईल परत काय होणार आहे? लाडक्या बहिणी कमी संख्या होणार आहे. अशाने काय होईल की ही बंद योजना होईल का, किंवा ही योजना हे बंद पडेल का? 1500 रुपये तर हे काही कोणती वाढ होणार नाही, 2100 रुपयाचं तर आम्ही विसरून जायचं का? असे सुद्धा अनेक प्रश्न लाडक्या बहिणीचा आहे. केवायसीचा एक मुद्दा आणि 2100 रुपयाचा मुद्दा नक्कीच पावसाळ्या अधिवेशनमध्ये घेतला पाहिजे आहे. केवायसी बद्दल कोणीही सध्याही बोलत नाही, कारण केवायसी मध्ये म्हणजे GR मध्ये स्पष्टपणे सांगितले की प्रत्येक वर्षी संधी मिळणार आहे. मग प्रत्येक वर्षीचं जाऊ द्या,
एप्रिल महिन्यामध्ये आता एप्रिलपर्यंत दुरुस्ती प्रक्रिया करण्यात आली. तर त्यामध्ये पण इतक्या लाडक्या बहिणींना पात्र असून पण पडताळणी प्रक्रियेमधून बाद केले. असं लाडक्या बहिणीची तक्रार आहे. मग याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे आहे. पुन्हा एकदा ई-के-वाय-सी दुरुस्ती असते किंवा ई-के-वाय-सी नवीन पद्धतीने करण्यासाठी नक्कीच इथे लाडक्या बहिणींना संधी द्या, जेणेकरून खरंच ज्या गरजू महिला आहे, आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी? गरजू महिलांसाठी, ज्या खरंच लाडक्या बहिणींना गरज आहे. बरं, ITR कारण सांगून बाद करण्यात आले. त्याच्यानंतर ई-के-वाय-सीचं कारण सांगून बाद करण्यात आलं आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी एकल होत्या, पती किंवा वडील नव्हते, निघून गेले होते, त्या लाडक्या बहिणींनी कागदपत्र कोणते जमा करायचे? त्यांचे पैसे बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारकडे एक विनंती आहे की ही योजना हे सुरू ठेवा, सुरळीतपणे सुरू ठेवा. 1500 रुपयाच्या जागेला 2100 रुपयाचा मुद्दा तर मांडा. तर गेल्या वर्षी हा मुद्दा खूप ताणून धरला की 2100 रुपये करण्यात येईल. बरं, त्यावरती सुद्धा आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी म्हटले की आम्ही लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहे. 2100 रुपये आम्ही करणारच आहोत. मात्र यावेळेस कोणतीही चर्चा नाही. तुम्ही शेवटी शेवटच्या महिन्यात असो, शेवटच्या टप्प्यात असू द्या, 2100 रुपये करून काही फायदा होणार नाही लाडक्या बहिणींना. कारण अजून 3 वर्ष राहिलेले आहेत. मग लाडक्या बहिणींचा हाच प्रश्न आहे की आम्हाला तुम्ही 2100 रुपये देणार का नाही? सरकारने नक्कीच इकडे लक्ष दिलं पाहिजे आहे. ई-के-वाय-सीचा मुद्दा आहे, त्याकडे सुद्धा लक्ष देऊन लाडक्या बहिणींना अपात्र न करता त्यांना सुरळीतपणे ज्या त्या महिन्यात तो हप्ता द्या, जेणेकरून त्यांचे सुद्धा सर्व प्रश्न मिटतील व लाडक्या बहिणींना 1500 रुपये असो, 2100 रुपये असो, त्या त्या महिन्याचे जे पैसे असू द्या किंवा जे हप्ता आहे ते वेळेवरती सुद्धा भेटणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे आहे. तर नक्कीच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा. आपल्या आवडत्या योजनात्रा चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील सर्व सरकारी अपडेट्स, GRचे अपडेट्स असू द्या, सर्व जे 100% खात्रीशीर माहिती आहे आपल्या योजनात्रा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. धन्यवाद.